compressed lateral appendage of a stem produced at the nodes and specialized to perform function of photosynthesis. लीफ हे प्लांटचं म्हणजे आपण जे पण अन्न खातो ते सगळं फोटोसिंथेसिस तयार करत असतं आणि प्लांट मधला सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे लीफ हे फोटोसिंथेसिस घडवून आणत असतं. काय घडवून आणत असतं? फोटोसिंथेसिस घडवून आणत असतं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीफ काय बघतो? सिक्स म्हणजे काय? वैशिष्ट्य. मी तुम्हाला जसं सांगितलं कुठलाही पार्ट बघितला प्लांटचा की त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहित असायला पाहिजे. त्याचं काय वैशिष्ट्य आहे? सगळ्यात महत्त्वाचं ओपन दिसणारं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे लीफ इज अ थीन एक्सपांडेड ग्रीन स्ट्रक्चर. ग्रीन इन कलर, एक्सपांडेड एक्सपांड झालेला आहे, पसरलेला आहे. देन ग्रीन स्ट्रक्चर, याचं स्ट्रक्चर तुम्हाला डोळ्यांना ग्रीन दिसत आहे. ओके, इट इज ग्रीन ड्यू टू, का ते ग्रीन आहे? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अ ग्रीन पिगमेंट कॉल्ड क्लोरोफिल इन क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट वर दिसणार नाही तुम्हाला. क्लोरोप्लास्ट कुठे आहे? इंटरनल. इंटरनल स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला तुम्ही 10वी पर्यंत शिकलेला असतात की क्लोरोप्लास्टचा कसा डायग्राम आहे. ज्यांनी चांगला अभ्यास केला त्याला डायग्राम लगेच आठवेल. क्लोरोप्लास्ट डायग्राम कशी असते, त्यात स्टोमाटा वगैरे कसा असतो. इंटरनल स्ट्रक्चर मध्ये लीफच्या काय असतं? एक पिगमेंट असतो. पिगमेंट कोणता असतो? क्लोरोफिल. कुठं असतो? क्लोरोप्लास्ट मध्ये. सेकंड, तो ग्रीन कलर मध्ये का आहे हे कॅरेक्टरिस्टिक्स. देन थर्ड, these chlorophyll help the leaves manufacture their own food by the process of photosynthesis. प्लांट स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. तसं प्लांट मॅन्युफॅक्चर करतं. काय मॅन्युफॅक्चर करतं? देअर ओन फूड. काय तयार करतं? देअर ओन फूड. कसं? प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. पूर्ण चॅप्टर तुम्हाला फोटोसिंथेसिस वरती आहे. Character, it is exogenous in origin and from the cortex. Cortex पासून त्याची उत्पत्ती होत असते, निर्माण होत असतं. Then it is born on the stem. कुठं तयार होतंय ते? Born on a stem. हे कुठं तयार होतंय? या स्टेम वरती. हा पार्ट जो आहे सगळा तो काय आहे? स्टेम. स्टेम वरती काय होत असतं? बॉर्न होत असतं ऍट द नोड. इथं बघा दिसतंय का तुम्हाला? मध्ये आहे का कुठं? नाही. इथं जिथं जिथं नोड आहे तिथं तिथं लीफ तयार होतं. देन इट डेव्हलप्स फ्रॉम द लीफ अँड द लीफ पेरिमॉर्डियम. इट हॅज लिमिटेड ग्रोथ. बघा जसं स्टेम वाढत जातो, एखादी ब्रांच असेल ती ब्रांच वाढत जाते, पण लीव्सची साईज त्या त्या ग्रुप नुसार त्या त्या प्लांट नुसार लिमिटेड असते. लीफ वाढतो का? जसं मोठं झालं. ओके, देन पेटियोल. हे काय आहे? ह्या स्टेमला किंवा ब्रँचला आणि पानाला जोडणारा भाग म्हणजे पेटियोल. ओके, पेटियोलला बॉटॅनिकल नेम आहे मेसोपोडियम. ओके, देन थर्ड, लीफ ब्लेड. काय? पूर्ण पसरट जो फ्लॅटेड भाग आहे लीफचा त्याला काय म्हणलेलं आहे? हे लीफ ब्लेड किंवा काय म्हटलंय आपण? लॅमिना. काय म्हटलेलं आहे? लॅमिना. त्याला बॉटॅनिकल नेम काय आहे? इपिपोडियम. काय नाव आहे बॉटॅनिकल नेम? इपिपोडियम. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यापूर्वी काय पाहिलेलं आहे की लीफचे 3 पार्ट्स आहेत. त्यातला पहिला पार्ट कोणता आहे? लीफ बेस. लीफ बेस म्हणजेच जो पेट्यूल आहे, जो लीफचा मार्जिन आहे, जो लॅमिना आहे, लॅमिनाच्या खाली पेट्यूल येतं आणि पेट्यूल ज्या ठिकाणी स्टेमला अटॅच झालेलं असतं त्या ठिकाणाला लीफ बेस असं म्हणतात. बघा, लीफ बेसला बॉटॅनिकल नेम आहे हायपोपोडियम. इट इज अ पार्ट ऑफ अ लीफ अटॅच्ड टू अ स्टेम और ब्रांच. लीफ बेस हा सुद्धा काय आहे? लीफचाच पार्ट आहे, फक्त तो कुठे अटॅच झालेला आहे, कुठे जॉईन झालेला आहे? तर तो स्टेमला जिथं अटॅच होतो किंवा ब्रांचला. म्हणजेच बघा एखाद्या झाडाचं स्टेमच असेल, यंग प्लांट असेल तर ते यंग असल्यामुळे त्याला ब्रांचेस नसतात, त्यामुळे स्टेमला लीव्स येत असतात. आणि जर प्लांट मोठं असेल तर त्याला ब्रांचेस जे असतात त्या ब्रांचला हे लीफ अटॅच असतात. म्हणजे ज्या ठिकाणी लीफ स्टेमला किंवा ब्रांचला अटॅच होतो त्या भागाला लीफ बेस असं म्हणतात. Leaves of some plant have a pair of lateral outgrowth at the base. आणि लीफच्या खाली बघा कुठल्या काही प्लांटच्या, सगळ्याच नाही, काही प्लांटच्या लीफच्या बेसला असे छोटेसे 2
आउटग्रोथ दोन आउटग्रोथ लीफच्या बरोबर साईडला आलेले असतात, तर त्याला काय म्हणतात, स्टिप्यूल असं म्हणतात. बघा, प्रेझेंट ऑन आयदर साइड ऑफ अ ऍक्झिलरी बड. आता लीफच्या ऍक्सेल साईडला त्या ठिकाणी ऍक्झिलरी बड सुद्धा असतं, त्याच्याच आयदर साईडला हे दोन स्टिप्यूल असतात. बघा, लीव्ज सगळ्याच लीव्जला स्टिप्यूल असेल असं नाही. लीव्ज विथ स्टिप्यूल्स त्याला स्टिप्युलेट लीव्ज असं म्हणतात, आणि जे लीव्ज विदाउट स्टिप्यूल असतात त्याला एक्सटिप्यूल लीव्ज असं म्हणतात. आता हे जे स्टिप्यूल असतात ते ऑलवेज ग्रीन इन कलर मध्ये असतात. स्टिप्यूल कसे असतात, ग्रीन कलर मध्ये असतात. त्यांचं कार्य काय, व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्टिप्यूल्स? फर्स्ट फंक्शन ऑफ द स्टिप्यूल टू प्रोटेक्ट ऍक्झिलरी बड. फर्स्ट फंक्शन ऑफ द स्टिप्यूल to protect axillary bud. Then second function of the stipule to carry out photosynthesis, because stipule also green in color, so stipule also carried out the process of photosynthesis. Then second part of the leaf, petiole. Botanical name of the petiole, Mesopodium. Then first characteristics of the petiole, it is a stalk of the leaf. हे लीफचा काय असतं, स्टॉक असतं. देन सेकंड, इट इज द पार्ट ऑफ अ लीफ कनेक्टिंग द लॅमिना विथ द ब्रांच ऑर द स्टेम. जो लॅमिना आहे, जो पानाचा मोठा भाग आहे, ते आणि स्टेम याला जोडण्याचं काम कोण करत असतं, पेटियोल करत असतं. लीव्ज विथ पेटियोल, जसं मी तुम्हाला स्टिप्यूलचं सांगितलं तसं काही लीव्जला पेटियोल असेल, काही लीव्जला पेटियोल नसेल. लीव्ज विथ पेटियोल त्याला काय म्हणतात, पेटियोलेट लीव्ज. लीव्ज विदाउट पेटियोल त्याला काय म्हणत असतात, नॉन पेटियोलेट लीव्ज. ओके, पेटियोल इज युजली सिलेंड्रिकल. जे पेटियोल असतं ते मोस्टली सिलेंड्रिकल असतं, या पेन सारखं सिलेंड्रिकल असतं. बट मे बी हॉलो. काही कसे असतात, भरीव असतात, तर काही पेटियोल हे पोकळ सुद्धा असतात. तुम्हाला टच केल्यानंतर बऱ्याच पेटियोलचं लक्षात येईल. ऍज इन पपया, पपयामध्ये तशा पद्धतीचे पेटियोल असतात. काही पेटियोल ट्युब्युलर आकाराचे असतात, काही फ्लॅट एंड म्हणजे चपटे आकाराचे असतात. नेक्स्ट काय आहे, पेटियोलचं फंक्शन काय आहे, टू हेल्प इन कंडक्शन. जे रूटने ऍब्सॉर्ब केलेलं असेल, वॉटर असेल, न्यूट्रिशन्स असेल, ते स्टेम मधून ब्रांच मध्ये येतं, ब्रांच मधून पेटियोल मध्ये येतं, आणि लीफच्या वेगळ्या पार्टला काय करत असतं, टू हेल्प इन कंडक्शन, वहन करण्याचं काम करत असतं. टू रेज द लॅमिना टू एक्सपोज इट टू मॅक्झिमम सनलाइट और एअर. हे जो पेटियोल असतो तो काय करत असतो, जेवढा उंच होण्याचा प्रयत्न होईल तेवढा तो वरती घेऊन जात असतो. कोणाला, लॅमिनाला. लॅमिनाला वरती नेण्याचं कारण काय, की एक्सपोज त्याला लाईट आणि हवामानातलं एअर त्याला मिळालं पाहिजे, तेवढं त्याला ते एक्सपोज करण्याचं काम, लॅमिनाला एक्सपोज करण्याचं काम पेटियोल करत असतं. कारण सनलाइट मध्ये जर एक्सपोज झालं तरच फोटोसिंथेसिस प्रोसेस घडून येणार आहे. त्यामुळं पेटियोलला रेज उंचवण्याचं काम, लॅमिनाला उंचवण्याचं काम पेटियोल करत असतो. कशासाठी, सनलाइट त्याला जास्तीत जास्त मिळावे आणि एअर जास्तीत जास्त मिळावा. आपण पहिला हा बघितला बेस, नंतर पेटियोल बघितलं, नंतर आता बघत आहोत लॅमिना पार्ट, लीफ लॅमिना और लीफ ब्लेड. तर सर्वात महत्वाचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लॅमिना आपण बघूया. दिस इज द लार्जेस्ट, मोस्ट इम्पॉर्टंट, ग्रीन, फ्लॅटेंड अँड एक्सपांडेड पार्ट ऑफ द लीफ. लीफ लॅमिना कसा असतो, एक्सपांडेड, मोठा, लीफचा सर्वात मोठा भाग, सर्वात इम्पॉर्टंट, सर्वात लार्जेस्ट पार्ट, आणि ग्रीन इन कलर मध्ये असलेला कोणता आहे, लीफ लॅमिना. कशावरनं, स्ट्रक्चर वरनं. कसा असेल, डिफरंट फ्रॉम द डॉर्सल सरफेस. वेंट्रल सरफेस हे लीफ डॉर्सी वेंट्रल असेल. कधी, जेव्हा वेंट्रल साइड ही स्ट्रक्चरली डिफरंट असेल कोणापेक्षा, डॉर्सल पेक्षा. देन डॉर्सी वेंट्रल लीव्स आर फाउंड इन डायकॉट. डायकॉट मध्ये आढळतात. डायकॉट प्लांट्स कोणते असतात, गुलाब वगैरे जे असतात आहे ते कशा असतात, डायकॉट मध्ये मोडतात. नंतर आपण बघूया द लीव्स हॅव्हिंग, काय सांगितलेले, द लीव्स हॅव्हिंग बोथ सिमिलर सरफेसेस आर कॉल्ड आयसोबायलॅटरल. ओके, काय सांगितलेले, जेव्हा वेंट्रल आणि डॉर्सल साइड दोन्ही सरफेसेस कसे असतील, सेम असतील, त्यावेळेस त्याला काय म्हणतात,
काय म्हणतात? जोरात लावली. Isobilateral. Isobilateral. Isobilateral leaves are found in monocot. गहू, तांदूळ हे सगळे मोनोप्लांट प्लांट्स वेगळे, डायकॉट प्लांट्स वेगळे. त्याच्यामध्ये कसे प्लांट लीफ आढळतात तुम्हाला? आयसोबायलॅटरल. सगळ्यात लास्ट, एक्सेप्शनली some leaves assume such a form that it becomes difficult to identify both the surfaces of leaves. पण काही मध्ये leaves हे आयडेंटिफाय होत नाहीत कारण some cylindrical leaves have no distinct of the two surfaces. म्हणजे काही leaves अशा असतात बघा, तुम्ही बघा काही डिफिकल्टी असतात, त्याचं डॉर्सल साइड कोणती आणि वेंट्रल साइड कोणती हेच आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. Such a leaves are called centric or cylindrical leaves. ऑनियन आणि गार्लिक, कांदा आणि लसूण असे एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत.